मी मंचावरील प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी प्रमाणपत्राचे वितरण मंचावर उपस्थित संविधान गौरवाच्या विद्यार्थ्यांना करावं अशी मी सर्वांना विनंती करतो. पंकज बोरकर, सोमेश्वर माटे, श्रद्धा मोरे, डॉक्टर आंबेडकर अँड मीडिया वेलफेअर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पण मंचावर उपस्थित होऊन फोटो शेअर करावा. सर्व विद्यार्थ्यांना मी विनंती करतो की या विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा द्यावा. या विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्याव्या टाळ्याच्या गजगजमध्ये. मी आजच्या ज्या विदर्भस्तरीय परीक्षेमध्ये प्रथम क्रमांकाने पास झालेल्या विद्यार्थ्यांना विनंती करतो. त्यांचे नाव आहे पल्लवी बागडे. कुमारी पल्लवी बागडे यांनी मंचावर येऊन आपले बक्षीस घेऊन जा. तर पल्लवी बागडेने आपल्या विदर्भाच्या आपल्या नागपूरच्या नॉलेज कॉलेजचं नाव चांगल्या प्रकारे बनवलेलं आहे. त्यांना यामध्ये सेकंड नंबरला जे बक्षीस केलेलं आहे ते वर्धेला गेलेलं आहे. वर्धेचे पण टॉपर विद्यार्थी होते आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला. नागपूर जिल्ह्यापेक्षा जास्त टॉपर जे विद्यार्थी होते ते वर्ध्यामध्ये आम्हाला दिसून आलेले आहेत. तर जो तिथला बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहे तो तिथे 10 तारखेला होणार आहे वर्धेला. तर मॅडमनी म्हटलं की मॅडमकडे म्हणजे सुकेशिनी मॅडमकडे वर्धेचे ॲडिशनल चार्ज आहे. आम्ही तिथल्या कमिटीला विनंती करून जर शक्यतो मॅडम 10 तारखेला तिथे उपस्थित असतील तर नक्की मॅडमला आम्ही इन्व्हाइट करू. आम्ही तिथं पण अधिवेशन नसेल तर तसेच तिसऱ्या क्रमांकाला चंद्रपूरचा विद्यार्थी पास झालेला आहे. चंद्रपूरला पण 10 तारखेनंतर तिकडे पण म्हणजे तारीख निश्चित व्हायची आहे. तिथं बक्षीस वितरण होईल डॉक्टर आंबेडकर कॉलेजला. आणि 4थ्या क्रमांकाला आम्ही एक ॲडिशनल बक्षीस वाढवलेला आहे. तर तो महिंद्रा कॉलेज भंडारा बेल्याला तो 4थ्या नंबरचा बक्षीस जात आहे. या प्रकारच्या बक्षिसांची पण घोषणा म्हणजे आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कॉलेजांमध्ये करणार आहोत. त्यानंतर म्हणजे तारीख निश्चित झाल्यावरच. तसेच मी आवाज येतो ना? हॅलो, हां येत आहे आवाज.
तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांनी परीक्षा दिलेली आहे आणि परीक्षेचं नाव आहे संविधान गौरव परीक्षा. त्यामुळे भारतीय संविधान जे आहे आपलं, संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत आहे आणि म्हणून संविधान गौरव हा आपल्यासाठी फार अभिमानाचा आहे. आपण जागतिक स्थितीमध्ये जर बघितलं तर ज्या 200 देशांच्या संविधानांचा अभ्यास केला, अमेरिकन राज्यशास्त्रज्ञ आहेत, त्यांनी जगातल्या 200 संविधानांचा अभ्यास केला. त्या 200 संविधानांमध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की एखाद्या देशाचं संविधान निर्माण झाल्यानंतर त्या संविधानाचा टिकण्याचा जो कालावधी आहे तो 17 वर्षांचा आहे. 17 वर्ष म्हणजे एखाद्या देशाचं संविधान निर्माण झाल्यानंतर ते संविधान इन ॲव्हरेज सरासरी 17 वर्षापर्यंत ते संविधान अस्तित्वात असलेलं त्यांना दिसून आलं. आणि त्यामुळे भारत असा देश आहे, लोकशाही देश, की जगामध्ये सर्वात मोठी लोकशाही असणारा भारत देश आहे. आणि ज्या 17 वर्षांच्या सरासरीमध्ये जगामध्ये संविधानं आहेत, अशा या संवैधानिक टिकण्याच्या प्रवासामध्ये भारताचं जे स्थान आहे, सर्वोच्च स्थान. अमेरिकेच्या संविधानाला 235 वर्ष झाली, पण भारताची जी लोकसंख्या आहे, भारतामध्ये जी विविधता जी आहे, ही जर आपण लक्षात घेतली तर अशा वेळेस भारतीय संविधान आपली यशस्वीपणे वाटचाल करताना 75 वर्षाच्या प्रवासामध्ये आपण सर्व भारतीयांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यामध्ये यशस्वी ठरलेलं आहे. त्याचं मुख्य कारण सांगतो की आपल्या शेजारीचे देश आहेत, पाकिस्तान असेल, श्रीलंका असेल, अफगाणिस्तान असेल, बांगलादेश असेल. बघा, जगाची स्थिती अशी आहे की असं मानलं जातं की एखाद्या धर्माचा देश जर असेल तर एका धर्माचे लोक असले म्हणजे तो देश खूप शांततेमध्ये राहील, त्या देशाचं संविधान फार त्या देशाची प्रगती करेल. परंतु आपल्या समोरचं एक्झाम्पल आहे पाकिस्तानचं. एका धर्माचा देश राहिला, आपल्यासोबत ज्याला स्वातंत्र्य मिळालं, अशा देशामधून बांगलादेश नावाचा देश 1971 मध्ये निर्माण झालेला आहे. आपल्या देशामध्ये मायनॉरिटीची पॉप्युलेशन एवढे आहे की पंजाब सारखा देश तयार होऊ शकतो. रिजनल लेवलवरती लँग्वेजच्या बाबतीमध्ये साऊथचे वेगळे स्टेट होऊ शकतात, नॉर्थ ईस्टचे वेगळे स्टेट होऊ शकतात. अशा स्थितीमध्ये अमेरिकेचा जर विचार केला तर अमेरिकेमध्ये ड्युएल कॉन्स्टिट्यूशन आहे. अमेरिकेमध्ये केंद्राचं वेगळं संविधान आहे आणि 50 घटक राज्यांची वेगवेगळी संविधानं आहेत. म्हणजे अमेरिकेला आपण विकसित मानतो, इतका विकसित देश आहे, परंतु प्रत्येक राज्याचं वेगवेगळं संविधान आहे. त्यामुळे तो देश टिकला असेल तर ते काही आश्चर्य नाही. भारतामध्ये एकमेव संविधान आहे आणि संविधानाची अशा प्रकारची रचना आहे की या संविधानामुळे आपल्या देशामध्ये 28 घटक राज्य, की एक घटक राज्य जगामध्ये असणाऱ्या एका देशाच्या लोकसंख्येएवढे राज्य आहे. आणि म्हणून भारतामध्ये असणारं दारिद्र्य, शिक्षणाचं प्रमाण, भारतामध्ये असणारी जाती व्यवस्था, धर्म व्यवस्था, भारतामध्ये असणारा प्रांतवाद, इतक्या समस्या आहे लोकशाही समोरच्या की या समस्यांना दूर करणं आणि आपलं अस्तित्व टिकवून ठेवणं, ही जी किमया आहे ही भारतीय संविधानाची आहे. आणि म्हणून आपण सुद्धा या ठिकाणी जे जिवंत किंवा ज्या पद्धतीने स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या संविधानांच्या उद्देशांचा जो आपण लाभ घेत आहोत, तर भारतीय संविधानाचं हे फार मोठं क्रेडिट आहे. आणि या संविधानाचे निर्माण करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संपूर्ण घटना समिती यांचं यामध्ये सर्वात मोठं क्रेडिट आहे. कारण स्वातंत्र्य आंदोलनामध्ये आपल्या महापुरुषांनी जे अनुभव आपल्या समाजाचे घेतले, आपल्या धर्म असेल, संस्कृती असेल, इतिहास असेल, जी सामाजिक स्थिती असेल, आर्थिक स्थिती असेल, यांचा त्यांनी जो अभ्यास केलेला होता. आणि विशेषतः याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना क्रेडिट यासाठी द्यावं लागतं की बघा, कोणत्याही देशाच्या संविधानामध्ये 3 मुख्य बाबी असतात: कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ. कम्युनिस्ट कंट्री राहू द्या किंवा डेमोक्रॅटिक कंट्री राहू द्या, प्रत्येक देशामध्ये 3 मुख्य कंपोनंट असतात, 3 पिलर असतात, मेजर पिलर: कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. पण फक्त 3 पिलर असून चालत नाही. जसं आपला जन्म झाल्यानंतर आपल्या सभोवतालचं वातावरण जर पोषक नसेल तर आपण जिवंत राहू शकत नाही, तसंच कोणत्याही देशाचं संविधान निर्माण केल्यानंतर त्या संविधानाला टिकण्यासाठी जी प्राप्त परिस्थिती आहे ती जोपर्यंत अस्तित्वात राहत नाही तोपर्यंत त्या देशाचं संविधान टिकू शकत नाही. याबद्दल
पॉलिटिकल सिस्टम नावाचा एक अप्रोच पॉलिटिकल सायन्समध्ये आहे. सिस्टीम जसं ह्युमन बिईंगची सिस्टीम असते की आपल्याला सिस्टमॅटिक जर आपली बॉडी काम करत नसेल तर आपण जिवंत राहू शकत नाही, तसं पॉलिटिकल सिस्टीम असते. पॉलिटिकल सिस्टीमला जिवंत राहण्यासाठी या 3 मंडळाच्या व्यतिरिक्त जे त्याच्या आजूबाजूला जे घटक असतात, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, ऐतिहासिक, या घटकांचं जोपर्यंत देशाच्या संविधानाला समर्थन मिळत नाही, या घटकांच्या इच्छा आकांक्षा जोपर्यंत संविधान पूर्ण करत नाही तोपर्यंत त्या देशाचं संविधान टिकू शकत नाही. आणि मी जे सांगितलं आपल्याला की बाबासाहेब आंबेडकर यांचा जो सामाजिक लढा, समाज उन्नतीचा लढा सुरू असताना त्यांनी भारताच्या बाबतीमध्ये इतिहासाचं अध्ययन असेल, धार्मिक अध्ययन असेल, सामाजिक अध्ययन असेल, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्यांनी त्याचं अध्ययन करून केवळ अध्ययन नाही केलं तर त्यासाठी सामाजिक आंदोलने केली. फक्त सामाजिक आंदोलने केली नाहीत तर त्यासोबत त्यांना या समस्या कशा सोडवल्या जातील यासाठी संशोधनात्मक लेखन कार्य केलं, पुस्तकं लिहिले, पेपर लिहिले. आणि हे सर्व कार्य केल्यामुळे काय झालं की जेव्हा 9 डिसेंबर 1946 घटना समितीचं कामकाज सुरू झालं, फक्त संविधान निर्माण करून चालत नाही तर त्या संविधानामध्ये काय असावं की जेणेकरून तो देश भविष्यामध्ये टिकेल, या दृष्टिकोनातून बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्वीच आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून इतिहासाचा, समाजाचा, पुन्हा अर्थकारणाचा या सर्व प्रकारचा अभ्यास असल्यामुळे भारतामध्ये भारतीय विविध धर्म असणाऱ्या देशामध्ये कशाची गरज आहे, भारतामध्ये जाती व्यवस्था आहे त्यासाठी कशाची गरज आहे, या प्रकारचे उपाय बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्वीच संविधान निर्माण करण्यापूर्वीच भारतामध्ये त्या काळच्या राजकीय नेत्यांसमोर ठेवलेले होते. आणि त्याचा परिणाम काय झाला की जेव्हा घटना समितीचं कार्य राज्यघटना लिहिण्यासाठी सुरू झालं तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा घटना समितीचं सदस्यत्व, त्यानंतर मसुदा समितीचं अध्यक्षपद या ज्या गोष्टी मिळाल्या त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेमध्ये नेमकं काय असावं, ते कायदेतज्ञ होते, ते बॅरिस्टर होते बाबासाहेब आंबेडकर, मात्र देशाचं संविधान टिकण्यासाठी ज्या ज्या बाबींची गरज असते त्यांचा त्यांनी व्यवस्थितपणे अभ्यास केल्यामुळे काय काय असावं काय काय नसावं याबाबत त्यांनी घटना समितीच्या माध्यमातून राज्यघटना निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. आणि म्हणूनच डॉक्टर राजेंद्र प्रसाद असतील किंवा तत्कालीन घटना समितीचे सदस्य असतील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचं शिल्पकार देखील म्हटलेलं आहे. तर मित्रांनो, खूप काही यासाठी बोलण्यासारखं आहे. एक एक फीचर जर आपण राज्यघटनेचं बघितलं तर एक एक फीचर हे जगामधल्या विविध राज्यघटनांमध्ये जे काही चांगलं असेल आणि भारताच्या अनुषंगाने आपण काय त्याच्यामध्ये बदल करू शकतो, अगदी पार्लमेंटरी डेमोक्रेसी असेल, फेडरल डेमोक्रेसी असेल, आपण दोघांचा अभ्यास करून भारताच्या संदर्भात काय काय असावं, कशाची गरज आहे. फंडामेंटल राईट अगदी अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये सुद्धा सुरुवातीला नव्हते. जगामधला फार मोठा प्रयोग आहे हा की अमेरिकेमध्ये सुरुवातीला ज्या 10 घटना दुरुस्त झाल्या त्यानंतर अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये हे मूलभूत अधिकार समाविष्ट केले गेले. तर आपण कधीतरी बोलू पुन्हा, कारण विद्यार्थ्यांना जायचं आहे, सर सुद्धा आलेले आहेत. तर आमच्या संस्थेचे सन्माननीय संचालक डॉक्टर कुंभारे सर यांना विनंती करतो सरांनी स्टेजवरती यावं. तर मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. मंचावर डॉक्टर कुंभारे सर उपस्थित झाले, यांचे स्वागत मिलिंद नारायणचे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मी विनंती करतो सुरुवात जेवढे मॅडम आपणास की त्यांनी मंचावरील विद्यार्थ्यांना 2 शब्द संबोधन करावे. सर्वांना मैत्रीपूर्ण देवी. सर्वात प्रथम मी तथागत गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते. तसेच संविधान गौरव परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देते. आणि आज मला डॉक्टर आंबेडकर राईट मीडिया वेलफेअर असोसिएशनच्या वतीने या मंचावर बोलावून सन्मान दिला
त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. मी या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपण संविधान गौरव परीक्षा दिलेली ही देशातील सर्वोच्च परीक्षा समोरण्यात आहे आणि आपण सर्व विद्यार्थ्यांना संस्थेने निःशुल्क संविधानाचे पुस्तक वितरण करून दिलेले आहे आणि त्यावर आपण वाचन अभ्यास करून आपण स्पर्धा परीक्षा सोडविलेल्या आहेत. आपण विद्यार्थी पारितोषिकचे हकदार पण आहात, त्याबद्दल मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देते. तसेच भारतीय संविधान ही देशाची अनिश्चित काळाची गरज आहे. उदाहरणार्थ जसे की मानवाला पाण्याची तहान असते, मानवाला हवेची गरज आहे, तसेच मानवी समुदायाला भारतीय संविधानाची पण तितकीच गरज आहे. पुन्हा विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि मला या मंचावर सन्मान देऊन विद्यार्थ्यांना संबोधनाची संधी दिलेली आहे त्या सिद्धार्थ साखरे उपाध्यक्ष डॉक्टर आंबेडकर राईट मीडिया वेलफेअर असोसिएशन आणि संस्थेचे सर्वच पदाधिकारी सदस्य यांना पण माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देते. कारण संविधानाची जनजागृती करण्याची खरी पद्धत हीच संविधान गौरव परीक्षा आहे असे मला वाटते. ही संस्था असेच कार्यक्रम राबवून देशातील सर्वोच्च संस्थांकडे अशी मी शुभेच्छा देते. आपण सर्वांनी मला जो मान सन्मान दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांची आभारी आहे. धन्यवाद. जय भीम, जय संविधान. खूप खूप धन्यवाद सुलभा मॅडम. तुम्ही आज विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे संबोधन केले आणि त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी जे काही सांगितले त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. तसेच मंचावर उपस्थित डॉक्टर मनोहर कुंभारे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी पण मुलांना थोडक्यात संबोधन करावे संविधान गौरव परीक्षेविषयी. सर्वांना सप्रेम जय भीम. आपल्याकडे मागच्या वेळी संविधान गौरव ही परीक्षा आपल्या सेंटरवर घेण्यात आली. माझ्याकडे साखरे साहेब आले, म्हणाले सर आपल्याकडे परीक्षा द्यायची. मला वाटते मागच्या 2 वर्षापासून आपण आपल्या सेंटरवर परीक्षा देतो आहे आणि त्यामध्ये आम्हाला आमचे NSS राष्ट्रीय सेवायोजन विभागाचे प्रमुख डॉक्टर राणी बनकर सर हे पण मदत करतात. विद्यार्थ्यांपर्यंत सर्व माहिती पोहोचवणे, साहित्य पोहोचवणे आणि यशस्वीरित्या यावेळी सुद्धा आपल्याकडे सर किती विद्यार्थी बसले होते परीक्षेला? 46 आपल्या सेंटरला. तर 46 विद्यार्थ्यांनी यावेळी परीक्षा दिली आणि त्या विद्यार्थ्यांमधलं आज जे काही आपल्याकडे ज्यांना काही पारितोषिक मिळतील हे पण विद्यार्थी या ठिकाणी बहुतेक आलेले आहेत. तर संविधानाबद्दल जनजागृती करणे हे फार महत्वाचं आहे. सर्वांपर्यंत संविधान पोहोचवणे. कारण संविधान कसं आहे, सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष आहे. म्हणजे वी दी पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक. हे म्हटल्यानंतर जेव्हा आम्ही घराच्या बाहेर पडतो, उंबरठ्याच्या बाहेर पडतो, तेव्हा आम्ही म्हटलं पाहिजे की आम्ही काय प्रथमतः भारतीय आहोत आणि शेवटी सुद्धा आम्ही काय भारतीय आहोत, इंडियन आहोत. त्यामुळे काय होईल, आमच्यामधल्या जाती, धर्म, वंश, पंथ, भाषा, बोली हे सर्व नष्ट होतील. बरोबर आहे. तुमच्या घरी तुम्ही तुमचं जे काय दैवत असेल, जे काही तुमचं धर्म असेल, जे असेल तुम्ही तुमच्या घराच्या जर आत ठेवलंय आणि घराच्या बाहेर गेल्यानंतर आम्ही जर म्हटलं की आम्ही काय, मी प्रथम भारतीय आहे, तर कुठल्याही प्रकारचं आपल्यामध्ये काय, कुठल्याही प्रकारची गुण किंवा कुठल्याही प्रकारचा द्वेष किंवा कुठल्याही प्रकारचं जे काही असंतोष जो दिसतो आपल्यामध्ये तो दिसणार नाही. आणि आपण एक विद्यार्थी समाज म्हणून विद्यार्थी घडणे महत्वाचं आहे. आपल्यामध्ये कुठल्याही जाती असायला नको आपल्या डोक्यामध्ये, कुठल्याही धर्म असायला नको आपल्या डोक्यामध्ये. तर कसं धर्मनिरपेक्ष हे संविधान राबवण्यासाठी ही संविधान जनजागृती फार महत्वाची आहे. कारण संविधान जनजागृतीमध्ये आपण काय करतो की त्याची जी तर विद्यार्थ्यांमध्ये किंवा आजच्या युवकांमध्ये काय व्हावी, संविधानाविषयी जनजागृती व्हावी. म्हणजे आपली जी काही या संविधानाची मुख्य वैशिष्ट्ये आहेत, मी आता सांगितलं तुम्हाला. त्यानंतर जे स्ट्रक्चर आहे संविधानाचं ते पण आपल्याला कळलं पाहिजे. त्यानंतर त्याचे मूलभूत अधिकार जे आपले आहेत, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ह्या ज्या गोष्टी आहेत त्या पण आपल्याला कळल्या पाहिजेत. आणि त्यामध्ये कुठल्या कुठल्या ज्या गोष्टी आहेत ज्या महत्वाच्या आहेत ते सुद्धा आपल्याला, आपली कर्तव्य काय आहेत, आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत, त्यानंतर आपल्या संविधानाचे मूलतत्व काय आहे, सामाजिक न्याय असेल, आर्थिक न्याय असेल, ह्या ज्या गोष्टी आहेत हे सर्व गोष्टी आम्हाला समजून घेणं निश्चितच गरजेचं आहे. जोपर्यंत मला म्हणजे मला तरी वाटतं की भारतातील प्रत्येक मनुष्याने किंवा कोणी असो आपला संविधान हे काय हा मुख्य ग्रंथ असायला पाहिजे.
म्हणजे सर्व धर्मग्रंथांपेक्षा सुद्धा हा काय असला पाहिजे, मुख्य असायला पाहिजे. कारण ज्यावर काय करतो, ज्यामध्ये सर्व गोष्टी ह्या कशा आहेत, आपल्या देशाला सार्वभौम ठेवण्यासाठी, आपल्या देशाला म्हणजे धर्मनिरपेक्ष ठेवण्यासाठी ज्यामध्ये जी मूलतत्व दिलेली आहे ती महत्वाची आहेत. त्याशिवाय कसं आपला देशही राहू शकत नाही. आपण बघतोय आपल्या देशामध्ये, आपल्या देशासारखं मला वाटतं कुठला देशही नसेल कदाचित, ज्यामध्ये इतक्या बोली असतील, इतक्या भाषा असतील, इतके धर्म असतील, इतके पंथ असतील, आहे की नाही, इतके वर्ग असतील किंवा ज्या गोष्टी असतील त्या कुठल्याही देशात बहुतेक नाही आहेत. आपला देश एकत्र काय आहे, एकत्र बांधला का गेलेला आहे, या संविधानामुळे आपण एकत्र बांधलेलं आपला देश कसा टिकून आहे आणि आजही आपण गुन्ह्या गोविंदाने नांदतो आहोत. त्याचं कारण मला वाटतं संविधानाचं आहे. संविधानाशिवाय कदाचित संविधान जर नसतं तर मला वाटतं आपला देश आज 75 वर्ष पूर्ण होत आहे आणि आपल्या भारत शासनाने सुद्धा काय घर संविधान किंवा संविधानाचा आपण सुवर्ण महोत्सवाचा साजरा करत आहोत वर्षभर. त्यानिमित्ताने आपण संविधानासंबंधी किंवा संविधानाच्या जनजागृती संबंधी हे कार्य करत आहोत. तर हे कार्य करणं फार महत्त्वाचं आहे आणि ही जी आपली संस्था आहे डॉक्टर आंबेडकर राईट्स मीडिया वेलफेअर असोसिएशन हे चांगल्या प्रकारे कार्य करत आहे आणि यांना हे कार्य करत असताना बऱ्याच अडचणी येतात. त्यासाठी आमचे शासकीय जे महाविद्यालय आहेत ते त्यांना आम्ही मदत करत असतो. जे काही शक्य असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा आमचे विद्यार्थी पण असतात. आता यावेळी सध्या परीक्षा सुरू आहेत त्यामुळे विद्यार्थी संख्या कमी आहे. मला वाटते MA म्हणजे PG UG दोन्ही परीक्षा सुरू आहेत. त्याचबरोबर आमच्याकडे सध्या मला वाटतं स्पर्धा परीक्षा म्हणजे ज्याला आपण UPSC म्हणतो ती पण IPSC परीक्षा पण सुरू आहे, मेन ती पण आहे. त्यामुळे विद्यार्थी संख्या सध्या कमी आहे. तर आपल्याला काय करायचं आहे की संविधान जे आहे विविधतेमध्ये काय करतं, हे काम विविधतेमध्ये एकता टिकवण्याचं काम करतं. आपल्याला एकसंघ करण्याचं काम संविधान करतं. आपल्या देशामध्ये अनेक प्रकारची विविधता आहे पण आपल्या देशाला एक सूत्रात बांधण्याचं काम संविधानाने केलेलं आहे. म्हणून संविधान काय आहे, संविधान हे लोकशाही प्रणालीला मजबूत करण्याचं काम करतं. आपल्याला जी लोकशाही पाहिजे की नाही, लोकशाही प्रणाली आहे त्याला मजबूत करण्याचं काम संविधान करतं. त्यामुळे संविधानाविषयी जनजागृती करणं पुरुषांना सुद्धा महिलांना सुद्धा, बऱ्याच गोष्टी महिलांना माहीत नसतात, आपले हक्क अधिकार माहीत नसतात. त्यामुळे आपल्यावर अन्याय होतो, अत्याचार होतो. मला वाटतं प्रत्येकाने, मला तरी वाटतं की महाराष्ट्र शासनाने किंवा महाराष्ट्र सरकारने आपल्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा संविधान हा विषय एक स्पेशल विषय ठेवला पाहिजे आणि त्या संविधानाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जी जनजागृती, कारण यामुळे आपला देश टिकून आहे किंवा प्रत्येकाला जर आपले हक्काने अधिकार कळले ना तर आपल्यावर कोणीही अन्याय करणार नाही. महत्वाचं म्हणजे आपल्याला अन्याय का होतो, आपल्याला आपले हक्क माहीत नाही, आपले अधिकार माहीत नाही, आपल्या जबाबदाऱ्या माहीत नाहीत किंवा कुठलेही आपल्याला कायदे माहीत नाहीत. म्हणून काय होतं, आपल्यावर हे अन्याय अत्याचार होतात. तर प्रत्येकाला जरी माहीत झालं, तुमच्या अभ्यासक्रमामध्ये त्यांनी तुमच्या 10वी पासून किंवा 11वी टाकलं, आपल्याला फक्त सिव्हिक्स नावाचा एक पेपर असतो तेवढा, सिव्हिक्स 10वीपर्यंत मला वाटते नागरिक शास्त्र, त्यात काही खूप जास्त नसतं. पण 11वी पासून किंवा 12वी पासून किंवा ग्रॅज्युएशन पासून जर हा विषय असला स्पेशल, जसं मराठी स्पेशल असतं किंवा बाकी विषय स्पेशल आहे, राज्यशास्त्र आहे पण त्यामध्ये किती प्रमाणात ते मला वाटते भारतीय संविधानात मला माहिती नाही, राज्यसभेत सरांनी सांगितलेलं आहे. पण स्पेशल भारतीय संविधान इंडियन कॉन्स्टिट्यूशन जर ठेवलं आणि त्यामधले सर्व मूलभूत अधिकार, कर्तव्य किंवा जबाबदाऱ्या आपल्याला सांगितल्या तर निश्चितपणे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती होण्यास त्याचा फायदा होईल असं मला वाटतं. शेवट आपल्याला काय करायचं आहे, या संविधानानुसार आर्थिक आणि सामाजिक न्याय हे सुद्धा काय करण्याचं, हे सुद्धा म्हणजे आणण्याचं काम यामध्ये संविधानामध्ये मार्गदर्शक संबंधी मार्गदर्शक तत्व सुद्धा सांगलेले आहेत. म्हणून हे संविधान प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचणं, प्रत्येक विद्यार्थ्यांना कळणं, कारण विद्यार्थी हा उद्याचा आपल्या देशाचं काय भविष्य आहे. जर त्याला जर माहीत नसेल काही नाही, विद्यार्थी जर घडला तर आपला देश घडेल. संविधान त्यांनी वाचलं तर तो काय संविधानिक पद्धतीने किंवा योग्य मार्गाने न्याय मार्गाने काम करेल. त्यासाठी संविधान प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक मनुष्याला, प्रत्येक स्त्रियांना, प्रत्येकाला कळणे महत्वाचं आहे. त्यासाठी हा कार्यक्रम मला वाटतं अतिशय मूल्य म्हणजे संविधान मूल्य जपणारा हा कार्यक्रम आहे. त्यामुळे मी डॉक्टर आंबेडकर राईट्स मीडिया वेलफेअर असोसिएशनच्या सर्व सदस्यांचे या ठिकाणी अभिनंदन करतो, कौतुक करतो की अशा प्रकारचे म्हणजे देश पातळीचं म्हणून आपण याला, हा कार्यक्रम काही साधा नाही आहे. संविधानाचं आपण एक मूल्यांकन करतो किंवा संविधानाचं एक आपण या ठिकाणी जनजागृती करतो, फार मोठा प्रोग्राम आहे. याला मोठ्या प्रमाणावर आपण याला सोडून दिलं पाहिजे आणि हे प्रत्येकच शाळेतले जे विद्यार्थी, मला वाटतं हे आता त्या परीक्षेची वेळ असेल त्यामुळे विद्यार्थ्यांची तुम्हाला आपल्याला कदाचित कमीही मिळाली असेल रिस्पॉन्स, पण हा जर आपण थोडासा परीक्षेच्या आधी जर ठेवला तर त्याला जास्त रिस्पॉन्स मिळाला असं मला वाटतं. तर या ठिकाणी आज सर पण उपस्थित आहेत. मला वाटते सरांचं सर्व समाज विभागातील आहेत सर.
मॅडम पण या ठिकाणी मला वाटते जीवनी मॅडम पदाधिकारी असतील, नाव लिहिलेलं आहे. त्यांनी सर्व उपस्थित आहेत. मला वाटतं मॅडम पदाधिकारीच आहेत होते आपल्या याच्या मीडिया याच्या आपल्या. तर अशा प्रकारचं अतिशय प्रशंसनीय कार्य म्हणून अशा प्रकारात होत आहे आणि हेच कार्य उत्तरोत्तर पुढे वाढत जाईल अशी आशा करतो आणि मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद. धन्यवाद कुंभारे सर. चांगल्या प्रकारे आपण संविधानाचे महत्व पटवून सांगितलेलं आहे विद्यार्थ्यांना. विद्यार्थ्यांमध्ये संविधानाची जनजागृती कशी व्हावी, भारत सरकारने संविधानाविषयी कोणत्या पद्धतीने शिक्षणामध्ये समाविष्ट करावा हे समजून सांगितलं, त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. तसंच मी विनंती करतो विनोद रापकर सरांना, जिल्हा माहिती अधिकारी यांना, की कृपया आपणही विद्यार्थ्यांना 2 शब्द संबोधन करावे. मित्रांनो, मला कल्पना आहे की बऱ्याच वेळापासून तुम्ही या सभागृहामध्ये वाट बघत आहात. कुणाला चहा प्यायची इच्छा झाली असेल, कुणाला बाहेर जायचं असेल, एखाद दुसऱ्या मित्राला एखाद दुसऱ्या मैत्रिणीचा वेळ मिळालेला असेल, तरी सुद्धा जीव कोंडून मन कोंडून तुम्ही संविधानाच्या जागरासाठी या ठिकाणी अगदी बसून आहात. त्याच्याबद्दल खरं म्हणजे तुमचंच एकदा मनापासून टाळ्या वाजवून सगळ्यांनी स्वागत केलं. अशी गोष्ट आहे की आपण आपले कौतुक केलं पाहिजे, स्वतःच केलं पाहिजे का नाही, केलं पाहिजे. ते या गोष्टीसाठी केलं पाहिजे की एक आपल्यातला आत्मविश्वास जो आहे तो त्याच्यामधून अप्रत्यक्ष जो आहे तो वाढत राहतो. मित्रांनो, अशा वळणावर तुम्ही उभे आहात की एका बाजूला देशाची 75 वर्ष मुक्तीच आपण साजरी केली, बरोबर आहे. घर घर आपण तिरंगा अभियान जे आहे ते मोठ्या प्रमाणात केलं. त्याच्या पाठोपाठ आपण घर घर संविधान हे अभियान जवळपास 75 वर्ष झाल्याबद्दल आपण त्याच्यासाठी मोठी जयंती करतो. पण प्रश्न असा आहे, प्रश्न आपण विचारले पाहिजे ना स्वतःला, का नाही विचारले पाहिजे. कशा करता ही 75 वर्ष साजरी करायची, पहिला प्रश्न आपल्याला पडला पाहिजे, बरोबर आहे. दुसरी गोष्ट, ह्याच्यातून काय साध्य होणार आहे हाही प्रश्न पडला पाहिजे. तिसरा प्रश्न असाही पडला पाहिजे की नेमकं मला ह्याच्यातून घ्यायचं काय आहे आणि कुठल्या भूमिकेतून घ्यायचं आहे. युवक म्हणून घ्यायचं आहे, नागरिक म्हणून घ्यायचं आहे, युवती म्हणून घ्यायचं आहे, कुणाचा भाऊ म्हणून घ्यायचा आहे, कुणाचा बहीण म्हणून घ्यायचा आहे. नेमका ह्या गोष्टीतून संदेश आपल्याला काय घ्यायचा आहे ते ठरवलं पाहिजे ना. मला असं वाटतं सर, कुंभारे सर, की काळाच्या नुसत्या काळाचं नुसतं साक्षीदार होण्यापेक्षा मला वाटतं आपण त्या काळाचं भान सुद्धा पोरांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत, सगळ्यापर्यंत आपण तेवढ्याच ताकदीनं पोहोचवणं आवश्यक आहे. आणि ही संधी जी आहे ही आपल्याला या अमृत महोत्सवी वर्षाच्या माध्यमातून सगळ्यांना भेटलेली आहे. मित्रांनो, एक लक्षात घ्या, एकमेकांना जाग करण्याचे दिवस आहेत. तुमच्यापुढे अनंत आव्हाने. शासनाच्या पातळीवर अगदी शर्थीनं प्रयत्न करत आहे की तुमचं भविष्य, या देशातील प्रत्येक नागरिकाचं भविष्य उज्ज्वल झालं पाहिजे. संविधानाने प्रत्येक व्यक्तीला एक वेगळी हमी दिलेली आहे. तुम्ही जेव्हा रस्त्यावरून रात्री, बेरात्री 2 वाजता, 3 वाजता, 4 वाजता जेव्हा तुम्ही कधी एकटे जात असाल तर तुमच्या पाठीमागं कुणी ना कुणी आहे आणि ते आहे ते अदृश्य आहे, म्हणजे ते संविधान आहे. प्रत्येकाच्या, प्रत्येक व्यक्तीची संरक्षेची, सुरक्षिततेची, सगळ्या प्रकारची हमी जी आहे तर संविधानाने आपल्याला दिलेली आहे. इतके सारे अधिकार देणारं आपली राज्यघटना, आपलं संविधान, त्याच्याप्रती नेमके आपण किती सजग आहोत हा थोडासा एक विचार करण्याचा प्रश्न आहे. तुम्हाला फक्त 2 गोष्टी सांगतो मित्रांनो, तुमचा जास्त वेळ घेत नाही. अमेरिकेमध्ये ज्याचा उल्लेख आपण आता सरांनी केला की 275 वर्ष तिथल्या जवळपास त्याच्यापेक्षा जास्त राज्यघटना स्वीकारून झालेले देश आहे. आपलं वय तसं स्वातंत्र्याचं फार कमी आहे, फक्त 75 वर्ष आता झालीत आपल्याला.
300-350 वर्ष झालेले देश आहे. म्हणून त्या देशातली एक मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे तिथल्या नागरिकांमध्ये, सिटिझनशिप ज्याला म्हणतो आपण, ती अधिक तुम्हाला सजग दिसेल. रस्त्यावर थुकायचं नाही, कायदा आदर्श आहे, लोक थुकत नाही, कचरा करायचा नाही, कायदा आदर्श आहे, लोक कचरा करत नाही, जबाबदारीनं वागलं पाहिजे, लोक वागतात, त्याचं पालन करतात. मला वाटतं पालन करण्याचं भान जे आहे ते भान जरी आपण महाविद्यालय म्हणून, बरोबर आहे, या भिंतीतून इथं जी लेकरं वागतात दिवसातली जवळपास 8 तास जे वेळ देतात, तेवढं भान जरी आपल्याला देता आलं तरी मला वाटतं या संविधान वर्षाचा, प्रथम वर्षाचा एक चांगला औचित्य या ठिकाणी होऊ शकेल. जी गोष्ट तुम्हाला सांगणार होतो त्याच्यातली एक गोष्ट अशी, मित्रांनो, ज्या 350 वर्षाचा आपण अमेरिकेचा उल्लेख केला, तिथली एक महिला होती. अमेरिकेतल्या काळ्या आणि गोऱ्या लोकांचा संघर्ष तुम्हाला सगळ्यांना परिचित आहे. मानवी मूल्य जे आहे, स्वातंत्र्याला अभिप्रेत असलेलं ते मूल्य देणारा कोण होता? एक्झॅक्टली, मार्टिन लुथर किंग. तर त्याच्यामध्ये काय केलं त्यांनी? मार्टिन लुथर किंगने चुकीचा जो धर्मग्रंथ होता, बायबलमध्ये जे लिहिलेलं नाही, ते लोकांना सांगून जी फसवणूक चालू होती ती मार्टिन लुथर किंगने ऐकली, वाचली त्यांनी, आणि त्याच्यानंतर त्यांनी जो लढा दिला, त्याच्यानंतर मग मार्टिन लुथर किंगने स्वतः एक मानवतेचा संदेश, एक वेगळं बीज त्याच्यामध्ये दिलं. तिथून ते अगदी काळ्या गोऱ्याचा इतिहास, संघर्ष सगळ्यांना तुम्हाला माहित आहे, समानतेचा हक्क प्रत्येकाला भेटला पाहिजे. तर त्यातलीच एक गोष्ट आहे, रोजा तिचं नाव. अमेरिकेमध्ये सुद्धा बर्फ असतो, 6 महिने तुम्हाला पब्लिक प्रायव्हेट सिस्टीमनेच जावं लागतं. पण जे कोणी गरीब लोक आहेत ते पब्लिक प्रायव्हेट सिस्टीम जे आहेत त्यातच जास्त वापर करतात. तिथे एक बस सर्व्हिस होती आणि गांधींना कुठून उतरवलं होतं? गांधींना तुम्हाला इथे बसायचा अधिकार नाही म्हणून खाली उतरवलं होतं. कुठून उतरवलं होतं आठवतं तुम्हाला? कोणता देश होता? 2 मिनिटं तुम्हाला आठवतं कोणाला? कुठून उतरवलं होतं? आफ्रिकेतून. कशाकरता उतरवलं होतं? हा संघर्ष आफ्रिकेतल्या गांधी विरुद्ध मर्यादित होता का? अमेरिकेत येतेच. त्या रोजाला आधी निग्रो होती, बसमधून तिला खाली उतरवलं. ती फक्त पुढच्या बाजूला बसली होती, पुढच्या लोकांना फक्त सवर्ण म्हणजे गोऱ्या लोकांना बसायची तिथे सुविधा होती, कायदा होता तसा, आणि तो कायदा तिने मोडला. ती पुढे बसली, कोर्टात केस झाली, कोर्टाने गोऱ्यांच्या बाजूने निकाल दिला. तो ह्याच्याकरता दिला की कायदा तसा होता म्हणून काळ्यांनी सामाजिक न्यायासाठी, त्यांच्या हक्कासाठी जवळपास 120 दिवस लढा दिला. एकही काळा माणूस त्या ट्रान्सपोर्ट सिस्टीमने गेला नाही, आणि त्या ट्रान्सपोर्ट सिस्टीमचं बसचा सगळं इन्कम जे होतं ते काळ्या लोकांवर होतं. ती बस कंपनी बसला बंद करावी लागली, तोट्यात गेली ती 6 महिन्यावर. आणि शेवटी कंपनीने तडजोड केली की आम्ही तुम्हाला न्याय देऊ शकलो नाही म्हणून कोर्टाला पुन्हा त्यांनी पुनर्विचारासाठी हे केला. आणि तो जो लढा दिला, ती रोजा म्हणून ती बाई होती, तिनं ती सगळं विश्व ते सगळं लढा पेटवून ठेवला तिने. 2019 मध्ये अमेरिकेत होतो. त्या लढ्याचं एक प्रतीक म्हणून एका आर्टिस्टने, कलाकाराने, त्याला असं वाटलं की मला या लढ्याला कुठंतरी मूर्त केलं पाहिजे, असं म्हणून झिजलेल्या खेटरांचं एक सुंदर लोटस तयार केलं. खेटर म्हणजे त्याला पायतान, चपला म्हणतो आपण. त्याची उलटी बाजू समोर ठेवून त्याचं फूल केलं आणि त्या कलाकाराने लिहिलं होतं की ही माझी कलाकृती त्या आठवणीसाठी मी जिवंत करतोय. तुमच्यामध्ये ही ऊर्जेची बीज जी आहे न्यायाबद्दलची, ती कायम सदा तुमच्या मनामध्ये तेवत राहू दे. स्वातंत्र्याची मूल्य मित्रांनो इतकी महत्वाची असतात. संविधानाने जे दिलेलं आहे ते फक्त देशापुरतं दिलंय का? माणूस म्हणून मला सुद्धा दिलेले आहेत ना अधिकार. मग मी अधिकार जसे दिलेले आहेत तसे कर्तव्य सुद्धा दिलेले आहेत ना. का नुसतं मी अधिकारापुरता आधारे राहायचं का? कर्तव्याला सुद्धा बघितलं पाहिजे.
माझ्या बरोबर जो चालता येत नाही, चालणारा नाही, त्याच्या सुद्धा संरक्षणाची जबाबदारी मला चालता येतं म्हणून माझ्यावर आहे, ही भावना ज्याच्या मनामध्ये आहे त्याच्या मनामध्ये संविधान जिवंत आहे असं आपण समजलं पाहिजे. ज्याच्या ताटामध्ये 2 घास गेलेले नाही, माझ्या ताटामध्ये आज 4 घास आहेत, तर त्याला सुद्धा विकासाची समान संधी भेटली पाहिजे, त्याला सुद्धा येता आलं पाहिजे असा विचार करण्याची भावना म्हणजे खरं म्हणजे संविधानाची भावना आहे जपण्याची. अजून शेवटची एक गोष्ट सांगतो आणि थांबवतो मित्रांनो. महामना नावाचा एक आर्टिस्ट आहे आपल्या इथं. जसं जे आहे ना, पण दरवर्षी 26 जानेवारीला सगळे आपण दिल्लीला कुठलं पद म्हणतो ते रणगाडे फिल्मगाडे सगळे चालवतात आपण. राजपाट काय दाखवतो आपण? आपण आपली शक्ती दाखवतो, आमचा जो अनुभव रॉकेट अमुक तमुक ढमुक सगळ्या गोष्टी बरोबर आहे. पण जे विकसनशीलच्या टप्प्यामध्ये तुमच्या शक्तीला जेवढी गरज वाटते त्याच्या पलीकडे जाऊन असे काही देश आहेत की जे शांतीचा संदेश देणार आहे त्याच्यामध्ये, बरोबर आहे. तर जेवढी ताकदीला महत्व आहे त्याच्या बरोबरीचं महत्व जे आहे ते अहिंसेला हे विसरता कामा नये. म्हणून जी मूल्य आपल्याला भारतीय स्वातंत्र्य चळवळीपासून ते अगदी भारतीय राज्यघटना तयार होईपर्यंत ते अगदी भारतीय संविधानाच्या माध्यमातून आपल्याला भेटलेली आहे, आणि जे संविधान आपण अंगीकारलेलं आहे त्या मूल्याच्या जागरासाठी आपण सगळेजण पुढे येऊयात. बोलण्यासारखं खूप आहे, तुमचा अधिक वेळ घेत नाही. तुम्ही या ठिकाणी खरं म्हणजे बोलवलं सर, या निमित्ताने मला कॉलेजचा प्रोफेसरही बघता आला, आणि विशेषतः आंबेडकर राईट इंडिया वेलफेअर असोसिएशन असेल, आपली लोकसेवा आदिवासी संघटना आहे, या सगळ्या तुमच्या जे कोणी पदाधिकारी आहेत सगळ्यांनी इथं सगळ्यांनी संधी दिली, आणि त्याबद्दल त्यांच्याबद्दलही मी कृतज्ञता व्यक्त करतो. माझे 2 शब्द संपवतो. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद रापटकर साहेब. आज मुलांना आपण थोडक्यामध्ये समजावून सांगितलेल्या संविधानाविषयी आणि भारतीय समाजाविषयी. यानंतर मी विनंती करतो की मी विलास मनोहर साहेब संस्थेचे उपाध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर बनकर साहेब यांचे स्वागत करावे. पुष्पगुच्छ. डॉक्टर आंबेडकर राईट मीडिया वेलफेअर असोसिएशन तर्फे मी काही विद्यार्थ्यांना मंचावर बोलवतो, त्यांची नावे घेतो. त्या 5 विद्यार्थ्यांनी मंचावर उपस्थित व्हावे अशी विनंती आहे. श्रद्धा श्रीराम मोरे, सोमेश्वर माटे, सोनाली चौरे, पंकज बोरकर, फिरदौस बानो, तुम्ही बसा झालं, कुठे बसता तुम्ही? तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची राहिली बघा.
तर बहामा नावाचा एक आर्टिस्ट, अमेरिकेमध्ये मॅनहॅटन अजून एक मोठं सिटी आहे, न्यूयॉर्क ज्याला म्हणतो आपण, आणि तिथे सगळ्या देशांची अशी जवळपास युनेस्कोमध्ये जेवढी देश आहेत त्या सगळ्यांची झेंडे जी आहे राष्ट्राची, राष्ट्रध्वज अशी सगळी ती ध्वज तिथं लावलेली सगळी. आणि हा बहामा जो आहे तो फिरत गेला, तो इथिओपियाचा तो आर्टिस्ट आहे, तो तिथे बघितला आणि त्याला त्या ध्वजातलं फडफडणं अंगावर आलं त्याच्या. मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही सगळे 800 विद्यार्थी आहेत ना? गुड गुड गुड. फडफडणं माहित आहे तुम्हाला? फरक आहे बघा. एखाद दुसरा लहरणं वेगळी गोष्ट आहे. राष्ट्रध्वज हा लहरणं म्हणजे लहर असते त्याच्यामध्ये, आणि फडफडणं म्हणजे त्याच्यातला उग्र स्वरूप आहे. तर त्याला त्याच्यात लहरपणा दिसला नाही, त्याला फडफडणं दिसलं. आणि त्यांनी प्रश्न उपस्थित केला स्वतःला की म्हणलं माझं प्रतिबिंब नाहीये ह्याच्यात. माझं म्हणजे तो कष्टकरी ह्याच्यातून आलेला, सगळ्या श्रमिकाचं प्रतिनिधित्व करणारा. आणि त्याच्या मनामध्ये अशी कल्पना आली की आपण त्या सेंटरच्या प्रमुखाला असं कळवलं पाहिजे की बाबा हे डोळ्यात खुपतंय माझ्या, आणि मला काहीतरी संधी द्या, असं म्हणून त्यांनी लिहिलं त्या रॉकफेलर सेंटरच्या हेडला की ह्याच्यात माझं प्रतिबिंब नाही, मी श्रमिकातून आलेलो आहे, मी कष्टकऱ्यातून आलेलो आहे, आणि तुमचं फडफड दिसतंय ह्याच्यात, सगळी श्रीमंती दिसते सगळी, माझं काय. तर त्यांनी त्याला ती संस्थाही तेवढीच मोठी की त्याला सन्मानित करून त्याला प्रपोजल द्यायला लागलं. आणि 2019 मध्ये त्यांनी त्याचं इन्स्टॉलेशन केलं. बरोबर आहे? काय असेल इन्स्टॉलेशन त्याचं? त्यांनी ती झेंडे काढली सगळी जी सगळ्या देशांची होती, त्या झेंड्याच्या जागेवर त्यांनी ज्यूटची पोती लावली, पोती कॉफीची. आता ज्यूट माहिती आहे तुम्हाला? ज्यूट कशाचं प्रतीक आहे मोठ्यामध्ये? आता अलीकडे सिमेंटची आपण बाकीची सगळी मेनकापडाची पोती आली, जाऊ द्या, तो भाग वेगळा. पण ज्यूट हे कष्टकऱ्यांचं प्रतीक आहे, ज्यूट हे शेतकऱ्यांचं प्रतीक आहे. बरोबर आहे? तर त्या ज्यूटच्या पोत्यांच्या कोपऱ्यावर त्यांनी मित्रांनो त्या देशाचा छोटा ध्वजाचा तुकडा लावला. म्हणजे अख्खं पोतं आहे ते ज्यूटचं, पण फक्त त्याच्या एका कोपऱ्याला त्या देशाचा झेंडा छोटा करून लावला त्याने. आणि ज्यूटला वजन असतं, त्याच्यामुळं ज्यूटचा जो ध्वज आहे तो असा नम्र होऊन खाली राहिला. त्याच्यात वजन आहे ना, वजनामुळे काय होईल गोष्ट? खाली राहील. तुम्ही गौतम बुद्धांची पुतळे बघितली असतील, कोणी त्यांच्या गौतम बुद्धांच्या बघितल्या? सांगा बरं, महावीरांच्या गौतम बुद्धाच्या हात वर करा. बरं, कुठं पाहिले आहेत? हा, पवणीला बघितलं. अजून कुठं? केव्स मध्ये वगैरे. तुम्ही अजिंठा असेल किंवा जुने केव्स कुठे असतील, सगळ्या ठिकाणी त्यांची डोळे जी आहेत ती अशी अर्धवट मिटलेल्या अवस्थेत आहेत. अशी सकाळ उघडं कुठे डोळे त्यांची दिसणार नाही. त्याला कारण आहे की एक आयुष्यातील जगण्यातील नम्रता त्यांनी बघितलेली आहे, अनुभवलेली आहे, आणि म्हणून मग ते हा नम्रतेचा वारसा आपल्या पाठीमागे आहे. संविधान म्हणजे दुसरं काही का? तुम्ही राज्यघटना आपण करतो, आपण काही कलमामध्ये सगळी विभागून केलेली आहे. कोणती मूल्य आहेत त्याच्यामध्ये अशी सगळी? ही सगळी आपल्याला जो सगळा वारसा भेटलेला आहे मानवतेचा, समानतेचा, सगळा वारसा कायद्याच्या रूपामध्ये बांधून आपल्याला त्या वेगळ्या पद्धतीने आपल्या सगळ्या पुढे केलेली आहे राज्यघटना. म्हणून राज्यघटना असेल किंवा संविधान असेल, जेव्हा जेव्हा तुम्ही याच्याबाबत विचार कराल तेव्हा जे चांगलं आहे, जे माझ्या देशासाठी सर्वोत्तम आहे, तो अर्थ संविधानाचा आहे, अशी पक्की खुणकाट जी आहे ती मनामध्ये बांधायचा. आणि सगळ्यात महत्वाचा भाग आहे मित्रांनो की संविधान आपण काय केलेलं आहे? प्रतिज्ञा वाचली का तुम्ही संविधानाची? संविधान किती जणांनी बघितलं? प्रामाणिकपणे हात वर करा.
प्रामाणिकपणे. किती जणांनी चाललोय प्रामाणिकपणे हात वर का? मध्ये वाचलंय बाबा. कोणतं कलम आवडलं तुला मित्रा जास्त? तुलाच काय त्याच्यामध्ये बेटा? काय विचार? उपचार, संविधानिक उपचार. हा बरोबर. आपण हे संविधान अंगीकृत केलेलं आहे स्वतःप्रती. एक लक्षात घ्या तुम्ही, संविधानाची जी प्रतिज्ञा आहे आपण त्या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये हे बाण प्रत्येकाच्या डोळ्यात नजरेसमोर असेल. उद्देशिका जी आहे त्याच्यामधली, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याचा सर्व नागरिकास बसून जावे सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. ह्याच्यातला शेवटचा जो शब्द आहे स्वतः प्रत अर्पण करण्याचा. कारण मित्रा बरोबर आहे का? तू हसत आहे बेटा. कशाच हसू येतं तुला? बोल ना. बरोबर. तर हे आपण अंगीकृत केलेलं आहे. शेवटचा शब्द जो आहे, तर हे संविधान जर अंगीकृत आपण केलेलं असेल तर त्याची राखण करण्याची दुप्पट जबाबदारी जी आहे ती नागरिक म्हणून, विद्यार्थी म्हणून, जे कोणी तुम्ही असाल ते म्हणून ही जबाबदारी ही आपल्या प्रत्येकाची आहे, प्रत्येकावर येऊन ठेवलेली आहे. हे मनामध्ये कुठंतरी गुंगाट माता मला वाटतं 10 मिनिटं झालेली आहेत. त्यांची गाडी त्या ह्याच्यापर्यंत होती कुठे. आशा करू आपण की त्या पोचतील लवकर. निर्वयला आता काय दुसरी काय बोलायचं? तुम्हाला काय बोलायचं का मित्रांनो? तुमच्यापैकी 5 मिनिटं वाट बघू आपण, नाही संपू. तुमच्यापैकी बोला वाटतं तुम्हाला? ये बेटा ये बेटा कमान. अरे ये बेटा सर, बिल्कुल ये बेटा, बिल्कुल. आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, परंतु मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि माझे विद्यार्थी मित्रांनो, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राईट मीडिया वेलफेअर असोसिएशन यांच्या संस्थेने जी ही परीक्षा घेतली त्या परीक्षेमध्ये मी सुद्धा सहभागी झाले होते. ती परीक्षा अत्यंत चांगली होती आणि म्हणजे प्रत्येकाला या परीक्षेबद्दल माहिती मिळाली पाहिजे आणि त्या परीक्षेत सहभागी सुद्धा झालं पाहिजे. ही संस्था जे काम करत आहे ते खूप महत्त्वपूर्ण आहे असं मला वाटतं. आणि जे आपले भारतीय संविधान आहे मित्रांनो, म्हणजे आपल्या भारतात एवढी विविधता असूनही जे एक माड असतं आणि त्या माडेतले मणी असतात, त्या माडेतले मणीला एक घट्ट पकड बनवून ठेवण्याचं काम ते एक पक्का धागा करत असतो आणि तो धागा म्हणजे आपलं भारतीय संविधान आहे मित्रांनो. आणि हे आपलं भारतीय संविधानाचं सर्वांनी आदर केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे आणि त्या संविधानानुसार आपण तशी वागणूकही केली पाहिजे. एवढेच मी बोलेन. धन्यवाद. कोणाला बोलायचंय? कामाची कोणी
आता लवकरच नागपूरचे समाज कल्याण उपायुक्त सुकेशनी तेलगोटे मॅडम यांचे आगमन होत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्याचा गडगड करावा. तर मित्रांनो, संविधान गौरव परीक्षेच्या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरणाला आणि निकाल जाहीर करण्याकरिता आज आपल्या मंचावर सगळे चांगले अधिकारी व्यक्तिगण आपल्या कार्यक्रमात उपस्थित झालेले आहेत. त्याबद्दल मी त्यांच्या खूप खूप आभारी आहे. आजच्या या संविधान गौरव परीक्षेचे जे पेपर तयार करण्यात आलेले होते ते पेपर काढण्याचे कार्य डॉक्टर बनकर साहेबांनी केलं. त्याबद्दल मी त्यांच्या खूप खूप आभारी आहे. त्यामुळे सगळे विद्यार्थी परीक्षेला बसू शकले. तसेच मी विनंती करतो सुलभाजीवनी मॅडम यांना आणि डॉक्टर आंबेडकर अँड मीडिया वेलफेअर असोसिएशन संघटनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना तसेच लोकसेवा आदिवासी बहुउद्देशीय संस्थाच्या संचालक मंडळांना पण की आपण सर्वांनी मिळून समाज कल्याण उपायुक्त सुकेशनी तेलगोटे मॅडम यांचे स्वागत करतील, पुष्पगुच्छ देऊ अशी सर्वांना विनंती करतो. खूप खूप धन्यवाद. सुकेशनी मॅडम आपण इथं आले. मी सुकेशनी मॅडमना विनंती करतो की त्यांनी पण संविधानाविषयी विद्यार्थ्यांना 2 शब्दात मार्गदर्शन करावे. अध्यक्ष भाषण करू का? ओके. सर्वप्रथम उपस्थित सर्वांना सॉरी, कारण मी वर्धीवरून आली आणि सरांचे एवढे कॉल होते, कारण म्हटलं स्पीडनं चालू बाबा, लवकर पोहोचायचं आहे. सॉरी, थोडं लेट झालं, म्हणजे बरंच लेट झालं. आदरणीय व्यासपीठ आणि आपण सर्व लोक, खरं सांगायचं म्हणजे संविधान म्हणजे आपला आत्मसन्मान. आणि या संविधानासाठी आज प्रत्येक ठिकाणी संविधान हे तळागाळातल्या लोकांपर्यंत कसं रुजणार, याच्यासाठी प्रत्येक NGO म्हणा, समाजातला प्रत्येक घटक म्हणा, शासन सर्वजण प्रयत्नरत आहेत. आता शासनाचा एक प्रोग्राम सुरू झालेला आहे, घर घर संविधान, ज्याचं इनॉग्रेशन 26 तारखेलाच आपल्या सामाजिक न्याय भवनामधून झालेलं आहे. वर्षभर आपल्याला हे कार्यक्रम राबवायचे आहे. अनेक NGOच्या माध्यमातून, अनेक लोकांच्या माध्यमातून आपल्याला हा कार्यक्रम राबवायचे आहे. त्या दिवशी सर आले आणि सरांनी मला सांगितलं की आम्ही अशा परीक्षा घेतो संविधानावर आधारित. संविधानासाठी आम्ही प्रोग्राम करतोय, चर्चासत्र घेतो, व्याख्याने घेतो, सगळं घेतोय, पण परीक्षाही पण घेतात. खूप चांगला आहे, खरंच खूप चांगला हेतू आहे त्या मागचा. परीक्षा घेण्यासाठी जे विचारसरणी त्यांनी अवलंबली, समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत ते संविधान रुजलं पाहिजे. मी इथं बसलेल्या सर्वांना आणि सर्वांना एक आवाहन करते आणि विनंती करते, संविधानानं आपल्याला अनेक अधिकार दिलेले आहेत, अनेक अधिकार दिले. माणूस म्हणून जगण्यासाठी तुम्हाला एक असं भरीव व्यक्तिमत्व बनवून ठेवलंय, तुमचं व्यक्तिमत्व बनलंय. सगळे अधिकार उपभोगत असताना आपले कर्तव्य विसरू नये. ज्या वेळेला आपण आपल्या अधिकाराचा उपभोग घेतो, आपला अधिकार आपण उपभोगतो, त्यावेळेला कुणाच्याही स्वातंत्र्यावर गदा येऊ नये याची आपण पुरेपूर जाणीव ठेवा. संविधानाने तुम्हाला भाषण स्वातंत्र्य दिलेलं आहे, द्या तुम्ही भाषण, तुम्हाला भाषणाचं स्वातंत्र्य आहे. पण ते भाषणाचं स्वातंत्र्य तुम्हाला उपभोगता तेव्हा खऱ्या अर्थानं येईल ज्या वेळेला तुम्ही ते स्वातंत्र्य उपभोगत असताना त्या भाषणामुळे समोरच्या व्यक्तीचं मन दुखणार नाही. तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, उपभोगा. संविधानाने दिलेला अधिकार आहे, आमचा अधिकार आहे तो, कारण आम्हाला संविधानाने दिलेला आहे. आम्ही या देशाचे नागरिक आहोत, आम्ही भारतीय आहोत, आम्हाला अधिकार मिळाला. हो, अधिकार मिळाले, पण ऍट द सेम टाइम ज्यावेळेला तुम्ही तुमची अभिव्यक्ती करता तेव्हा समोरच्या व्यक्तीचं मन दुखणार नाही आणि समोरच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला येणार नाही याची पुरेपूर जाणीव तुम्हाला असावी. संविधानाचा हाच जो मतितार्थ आहे, हा सर्वांना अपेक्षित आहे. अनेक तुम्हाला तिथे अधिकार दिलेले आहेत,
आणि मी तर त्याच्या पुढे जाऊन एवढं म्हणेन की तुमचे जेवढे कर्तव्य संविधानात नमूद केलेले आहेत, जे कर्तव्य आहेत तुमची संविधानाने दिलेली, ती कर्तव्य पूर्णची पूर्ण नका करूया. फक्त तुम्ही त्यातले 2-3 कर्तव्य पार पाडले तरी आपला भारत देश हा एकदम चांगला देश म्हणून आपल्याला गणला जाईल. कारण आपण कसं आपली मानसिकता झालेली आहे, सामाजिक मानसिकताच आहे, हा आमचा अधिकार आहे, हा आम्ही उपभोगणार. पण ऍट द सेम टाइम आपण लक्षात ठेवत नाही की आमचेही कर्तव्य आहेत ते आम्हाला कर्तव्य पूर्ण करावे लागणार. ज्या वेळेला तुम्ही तुमचे अधिकार उपभोगता त्याच वेळेला तुम्ही कर्तव्याची पण जाणीव ठेवा. आणि आपण भारताचे जबाबदार नागरिक आहोत. नागरिकांना कसं असावं तसंच आपलं वर्तन असावं. प्रत्येक वेळेला NGO, लोक, शासन प्रत्येक जण तुम्हाला असं करा तसं करा हे सांगेल म्हणजे कसं कधीही घाती म्हणजे त्या काय म्हणतात गळाभर पाणी घातल्याने ती गंगा वाहत नाही असं म्हणतात. घातलेल्या पाण्याने कधी वाहत नसते. ते तुम्हाला स्वतः अंगी करावं लागेल. माझ्यापासून, स्वतःपासून, माझ्या घरापासून. स्वतः मी करेल, माझं घर करेल, पर्यायानं समाज, पर्यायानं राष्ट्र. तुम्हाला ते स्वतः त्याच्यामध्ये घडावं लागेल. संविधानाचा फक्त आपण मोजका अर्थ तोच घेतो जो आपल्याला अभिप्रेत आहे, जो आपल्या मनाला चांगला वाटतो आपण तोच घेतो. संविधानाला काय अपेक्षित आहे ते पहा. छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या त्याची जाणीव ठेवा. आणि तुम्ही तर मुलं सर्वजण ते अभ्यास करून एक्झाम देतात त्याच्याबद्दल आणि एक्झाम देऊन समोर जातात त्याबद्दल तर तुम्हाला सर्वांचं अभिनंदन. कारण तुम्ही संविधानाचं वाचन करत आहात. ज्यावेळेला तुम्ही वाचन करता जेव्हा तुम्हाला संविधान समजते, जे संविधान करते होते त्यांना जो अर्थ अपेक्षित होता, जसा समाज, जसा भारत देश त्यांना अपेक्षित होता तो देश आपल्याला घडवायचा आहे. त्यासाठीच जेव्हा आपण संविधानाने दिलेले अधिकार उपभोगतो त्याच वेळेला आपल्या कर्तव्याची, आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवा. जेणेकरून संविधानकर्त्यांना जे अपेक्षित असलेलं संविधान आहे, अपेक्षित असलेला देश आहे तो फळाशी. तुम्हा सर्व लोकांचं इथे मी अभिनंदन करते. आणि सर्वात महत्त्वाचं ज्यांनी एवढी सुंदर जे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सत्कार होता लोकसेवा आदिवासी बहुउद्देशीय संस्थेतर्फे, या संस्थेचं मी मनापासून अभिनंदन करते. आणि सर असेच हे काम चांगले करत राहा. तुम्हा सर्वांना शुभेच्छा देते आणि थांबते. थँक्यू. खूप खूप धन्यवाद मॅडम. आपण विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे संविधानाचे महत्त्व पटवून सांगितलेलं आहे. आणि या कार्यक्रमामध्ये उपस्थिती दर्शवून आमच्या सर्वांच्या मनोबल पण वाढवलेलं आहे. यापेक्षा चांगले कार्यक्रम करण्याची ऊर्जा मिळाली आम्हाला. तसेच रापटवार साहेबांनी पण खूप चांगल्या प्रकारे संविधानाचे महत्त्व पटवून सांगितलं. आणि एक प्रकारे आमचे मित्र समजा किंवा आमचे एक खूप चांगले मदतगार व्यक्ती म्हटलं म्हणजे डॉक्टर कुंभारे साहेब, जे प्रत्येक आमच्या कार्यक्रमाला एक चांगला सहयोग देतात नेहमी. कधी त्यांच्या तोंडातून एकही शब्द आम्ही असं ऐकलं नाही की नकारा शब्द त्यांच्याकडे आहेच नाही. ते नेहमी पॉझिटिव्हच असतात. प्रत्येक कामासाठी त्यांच्याकडून कोणतंही मार्गदर्शन घेतो आम्ही तर होकाराही दर्शवितात ते आणि नेहमी आम्हाला मदतही करतात. त्याबद्दल मी त्यांच्या खूप खूप आभारी पण आहे. तसेच मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाच्या बक्षिसासाठी ज्यांनी एक मोठं योगदान दिलेलं आहे लॅपटॉपचं, तर त्या सुलभा जीवने मॅडम, या पण महिला बाल विकासमध्ये आधी अंगणवाडी विभागाला होत्या, त्या सध्या रिटायर्ड आहेत. परंतु यांच्याकडून सुद्धा नेहमी प्रत्येक कार्यक्रमाला काही ना काही दानाचं महत्त्व लागतो बक्षीस वितरणाच्या माध्यमातून. त्यांचेही मी खूप खूप आभारी आहे. डॉक्टर पंडित साहेबांबद्दल तर मी सांगितलंच की आम्हाला जे पेपर काढण्याकरिता जी मदत पाहिजे होती त्यांनी खूप चांगलं सुंदर पेपर काढून दिलेलं आहे संविधान गौरव परीक्षेचं. तर यांचेही मी खूप खूप आभारी आहे. तसेच या कार्यक्रमामध्ये समस्त विद्यार्थ्यांनी, मला असं वाटत नव्हतं की ज्या प्रकारे हिंदू, मुस्लिम, सिख, बौद्ध, आदिवासी या सर्व विद्यार्थ्यांनी या संविधान गौरव परीक्षेच्या कार्यक्रमाला पार्टिसिपेट केलेलं आहे. आणि आम्हाला वाटत नव्हतं कधी की एवढा सुंदर पेपर सोडवतील आणि खरोखर बक्षीसपर्यंत पोहोचून मॉरेस कॉलेजाचं नाव म्हणजे चांगल्या प्रकारे म्हणजे कमवून देतील आपल्याला नागपूर जिल्ह्याला. ते चांगले विद्यार्थी ज्यांनी खूप परिश्रम केलेला आहे त्यांचेही आम्ही खूप खूप आभारी आहोत. डॉक्टर आंबेडकर मीडिया वेलफेअर असोसिएशनतर्फे आणि लोकसेवा आदिवासी बहुउद्देशीय संस्थेतर्फे खूप खूप आभार व्यक्त करतो. तसेच आता मी ज्या 5 विद्यार्थ्यांना बोलवलं होतं मंचावर, त्यांनी कृपया मंचावर येण्याची कृपा करावी. लोकसेवा आदिवासी बहुउद्देशीय संस्थेचे सुजाताताई मसराम संचालक यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. सर्वांना सर्वात आधी जय संविधान.
मी लोकसेवा आदिवासी बहुउद्देशीय संस्थेची अध्यक्ष व डॉक्टर आंबेडकर राईट मीडियाची महिला अध्यक्ष आहे. हा जो उपक्रम होता हा आम्हाला असं लक्षात आला की हा उपक्रम घर घर संविधान आणि सगळ्या मुलांमध्ये पोहोचवायचा तर कसा पोहोचवायचा. मग आम्ही याच्यावर परीक्षा घेण्याचं ठरवलं आणि हा उपक्रम आता तुमच्या समोर आहे, याचा रिझल्ट तुमच्या समोर आहे. आम्हाला याच्यामुळे असं झालं आहे की विद्यार्थ्यांचा जो प्रतिसाद आहे खूप चांगल्या प्रमाणात मिळाला आणि प्रत्येक कम्युनिटीच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता आणि मुलांनी पेपर पण खूप छान म्हणजे सोडवलेले आहे. त्यामुळे मुलांचा खूप मोठा आभार आणि मुलांमुळे आम्हाला अजून ऊर्जा मिळाली की आम्ही हा उपक्रम जास्तीत जास्त प्रमाणात मोठा करावा. आणि आता मंचावर उपस्थित जेवढेही आमचे अतिथी आहेत त्यांचाही मी आभार मानते. सुकेश्री तेलगोटे मॅडम तुम्हालाही आभार आणि आपले विनोद रावतकर सर, सुंपा जिवडे मॅडम, डॉक्टर मनोहर कुंभारे सर आणि डॉक्टर अनिल बनकर सर यांनी आम्हाला पेपर काढण्यामध्ये म्हणजे यांनीच पेपर आम्हाला काढून दिलेले आहे. तर सर्व अतिथीगणांचा आभार डॉक्टर आंबेडकर राईट मीडिया असोसिएशनच्या वतीने आणि लोकसेवा आदिवासी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आम्हाला ऊर्जा देण्याबद्दल परत एकदा आपल्या सगळ्यांचा आभार मानते. आणि आपण सर्वांचे आभार. आपण इतका चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे त्यांनी आपले प्रमाणपत्र आता इथून कलेक्ट करावे. ज्यांनी परीक्षा दिलेली त्यांना प्रमाणपत्र आता वितरित करण्यात आहे. आपण प्रमाणपत्र इथून घेऊन जावे कार्यक्रम संपल्यानंतर.